आणि म्हणली ह्या मोरू चोरी करणार नाही म्हणून. अगो बया, खरं सांगताय सा? काय ऐकाव ते नवलच आहे. आय शेतावर जायला पाहिजे आणि शेठ जी येत्याल शेतावरची समधी काम झाली पाहिजेत बघ. सुधारला माझा लेख का? बर खा, आम्ही निघतो आणि नीट राहा आणि हालसिद्धनाथांचं नाव घे रोज रातच्याला. हा, तू काय बी काळजी करू नका. भाकर खायची वेळ झाली, तुझीच आठवण येते या बघ. खायला मिळतं या, पण मायनं खायला घालायला तुझ्याशिवाय कुणी बी नाही बघ. बर चला चला आता चला. हे धर, हे खा. येतो. येतो. यो अजून कसा आला नाही म्हणतो हा तात्या. कधी कोणतं काम सरळ करत नाही बघा तो. अयो अगदी बरोबर बोललास बरे गुंडप्पा. तात्या आणि अव्वाला काहीतरी सांगितले बघा. अयो अगदी बरोबर बोललास बघ गुंडप्पा. त्या वैजंताचे वागणे जरा बदललेले वाटते बघ. काय बोलताय माझ्याबद्दल? अयो मी कुठे काय काहीच नाही बघा. तात्याची वाट बघतो तात्याची. हेनरी, आजपासून बाहेर कुठेही जायचे असेल तर मला विचारल्याशिवाय जायचे नाही बघा. अयो असे का म्हणतो मी? अयो चालेल चालेल. चला पोपट. अक्का काय सांगा, लय थकलो बघा काम करू करू. अय्यो तात्या, आलास तू? पाणी देऊ? लाडू देऊ? नग नग. बघा आप्पा, अयो तेच बघतो की रे. काय रे पोपटा, तुला सांगितलेल्या कामाचे काय झाले म्हणतो मी? कोणचं काम? अयो विसरलास की काय रे? तात्या, कुठे गेला होतास तू? हा हा मंगळूर भेटायला गेलतो. तुम्ही सांगितलेलं काम केलं ना, येईल मंगळूर आता. दिस मावळला का येईल. बरे झाले तात्या, तूच एक सगळे काम करतोस बघ. आता मंगळू आला ना की ठरवू सगळं काय. अयो म्हणजे तुम्ही करणार की काय काम? होय, कारण मला माझे पद आणि मान सोडायचा नाही. आता तुम्हाला तर त्याची काही पडलेली नाही बघा. अयो ए पोपटा, अरे तू काय सांगितलेस रे बाबा माझ्या बायकोला? अहो तुमची आण घेऊन सांगतो, मी काय बी सांगितलेलं नाही. यमुना थांब, मला सांग, त्या बाळूने काय जादू केलाय तुमच्यावर? काय नाही जी. मला खरं खरं सांग. आज सुनबाई पण नाहीये वाड्यात आणि तू जे काही मला सांगणार कोणी नाहीये ऐकायला. तर जे आहे खरं खरं ते सगळं सांगून टाक. तुम्ही सांगितलेली समधी काम केली आहेत त्यानं. तो काय जादू करणार? पण ते बरेच काय काय बोलत असतो. लहान पोर आहे. एक दिवस मला म्हणला तुझा नवरा येईन तुला घ्यायला. आता काय बोलायचं. मन चांगलं आहे त्याचं आरशावाने. तो काहीही बोलतो आणि तुम्ही सगळे ऐकून घेताय. तुमचा भरवसा नाही, पण हे खरं आहे. जी गाय मरायला टेकली ती बाळूच्याच हाताने खायला लागली. हो का? बाळू नाही आला तर गाय जिती नाही राहणार. म्हणजे गावातून तो पंच सांगून गेला की बाळूपासून सावध राहा. म्हणजे ते खरं आहे तर. पर कुणाचं नुकसान नाही केलं त्यानं. तो कोण आहे नुकसान करणारा? अरे एवढं सोपं आहे का? पर एक आहे, त्याला राग आल्यावर तो गप बसतोय, पर अंग तापलेलं असतं त्याचं.
हे बघ बाळू आला. हो गंगाप्पा पण आला. राम राम शेठजी. राम राम. काय हे बाळू, किती वाट बघितला तुझ्या आम्ही. गंगाप्पा शेत अशाच टाकून कुठे गेला होता तू? काय म्हणतासा? आम्ही गंगापाच्या जमिनीवर चाललो होतो, पण नाही गेलो. ते बाळूचे आई बा आणि भाऊ भेटलेत ना, मग आम्ही त्यांना भेटलो. भेटले का मग सगळे? होय. काय म्हणत होते सगळे? काय नाही, आईला आठवण येत होती. येणारच, इतका गुणी मुलगा आहे. बरं तुम्ही आज इथं कसं? हे आम्हाला समजला इथे चोर आले होते. हा शेठजी, चोर आली होती, पण ते बाळूच्या पाया पडले आणि म्हणले का ह्या मोर चोरी करणार नाही म्हणून. ते लोक आम्हाला पण भेटला होता. बाळू, आम्हाला तुझी खूप काळजी वाटली रे. तुझी माया आहे आमच्यावर म्हणून काळजी वाटते या. बाळू, आज तू होता म्हणून इथे चोरी झाली नाही. शेठजी, मी तुमच्याकडे चाकरी करतो या, मग इथला दगड बी कोणी घेऊन जाणार नाही. बघा, मी बाळूला इथं पाठवला ते बराबर केलं की नाही? हा, पहिला मला वाटला तुझी चूक झाली म्हणून. ना पण ते ठीक आहे शेठजी, तुम्ही इथं आला ते बरं झालं. आपली कपिला कशी आहे? बाळू, तू गेल्यापासून तिनं काय पण खाल्लं नाही. असं करून कसं चालल? आणि मी येताना सांगून आलो होतो तिला. बाळू, मला सांग, काय केला म्हणजे ते गाय चारा खाईल? मायानं हात फिरवला की जनावर चारा खात या बघा. तुमसनी नाग दिसला होता का गोठ्यात? हे बाळू, ते गोठ्यामध्ये मला नाग दिसला होता, हे तुला कसा काय कळला? हे किती घाबरले त्याला. घाबरू नका जी, तू गाईसनी काय बी करणार नाही. हे तू अशा काहीतरी बोलते ना, तेच मला कळते नाही बघ. जाऊ दे शेठजी, मी जवळ हित हाय त्यावर हितली काळजी नका करू. बाळू, आम्ही आता येते. हा, तू काळजी घे. होय, तुमच्या मनाप्रमाणे होईल. कसं काय? मी इथं जास्त दिवस नाही राहणार. तरी मी शेठजींना सांगत होते की आपण बाळूला वाड्यावर घेऊन जाऊ म्हणून, पण हे ऐकतच नाहीत. शेठजी कामात आहेत, सारखं निपाणी नाहीतर मुंबईला फिरत असते. अरे बाळू, कामच आहे आपला ते. अरे पैसा तो कमवायला पाहिजेच ना. शिवाय आता ते गोरे लोकच्या राज्य चालू आहे, कधी काय होईल सांगता येत नाही बाबा. शेठजी, मी लय पुढचा विचार करता बघा. तरी मी यांना सांगते, लई पुढचा विचार करू नका म्हणून. चल, निघते आम्ही. होय काय पण पाहिजे असेल तो वाड्यावरती निरोप पाठव. हा, होय. आधी लय भ्याव वाटत होत, पण आता बाळू इथंच आहे तर मी इथंच थांबतो. चालेल. हे बघ, आज मला मुंबईला जायचा होता, पण ते इथे यायला लागला म्हणून मी मुंबईला नाही जाऊ शकला. पण आता सारखा सारखा त्या मला जमेल नाही. हा? तुला काय पण ह्याच्या पुढे पाहिजे असेल तो बाला नाही तो मालकीणबाईला सांगायचा. हा, काय म्हणला? काय बी ऐकलं नाही. हे गंगप्पा, अरे कशा होणार तुझा? तुला ऐकायला नाही येते म्हणून दुसरा काही काम पण मी सांगू शकते नाही. शेठजी, एक दिस गंगप्पाला बी ऐकू येणार. कशा काय? लय झाली मावशीत सापडला आहे. हे तुम्ही लोक काय करेल ना ते सांगता येत नाही बाबा. चल, निघते आम्ही. चला रे शमदे. नच सुंदरी कोपा मजवरी धरी अनुकंपा. अक्का, बघितलं का?
सुंदरी अनुकंपा. तात्या, एक दिवस त्या सुंदरीच्या झिंज्याने उपटल्या ना तर नाव वैजंता नाही ठेवणार. अयो वैजंता, अयो गोरे लोक चहा पितात माहित असेल तुला. अय्यो, मग त्याच काय? अयो प्लीज टेक 2 टी. पण काय इंग्रजी बोलता तुम्ही, वा वा. तुमचा चहा का काय ना ते मला बनवायला वेळ नाही बघा. कसा असतो चहा? एक दिवस देतो बघ तुला हं? चहा. पंच बोलवलं तुम्ही? ये मंगळू ये. बस पंचाच्या मांडीवर. अय्यो मांडीवर. ए तात्या, आधीच माझं डोसकं फिरलं आहे. उगा अजून फिरू नकस, नाही तर मुद्द्याच काय ते बोला की मी बोलू. अय्यो गुंडप्पा, तू आत जातो का? थांब गुंडप्पा, राहू द्या त्याला. त्यालाही कारभार शिकायचा आहे आज न उद्या. अय्यो मंगळू, अय्यो त्या देवपाचा काही उपयोग नाही, मग त्याचे घालायचे का म्हणतो मी? लोणचे म्हणतो. अहो मग मी काय करू? अय्यो देऊ की त्याला पाठवून. ढगात पंच एवढं सोपं नाही ते. अरे मंगळू, देवप्पाच्या जागी तू बस. लोक पाया पडतील बघ तुझ्या. काय सुचलं अक्का तुम्हासनी? लवकरात लवकर देवपाचे काम करून टाक बघ. आपला तात्या आहे तुझ्या सोबत. नाही नाही पंच, मला नाही जमायचं. आता हो पण येऊ जाईन आणि जेव्हा पण सांगून देईन. अरे मंगळू, तुला जे काम सांगतोय ना आम्ही ते फुकट नाही बघ. त्याचा मोबदला पण मिळेल. अय्यो मोबदला. आणि काम झाल्यावर आणखी जास्त. जमतंय की? हा हा, मग आता सांग, जेव्हा मला ढगात कसं पाठीशी? झोपला का नाही? कोराडीचा घावच घालतोय. अय्यो अयो, नाही नाही नाही. गोऱ्यांचं सरकार. उद्या पोलीस येतील. आधी तुझ्या नंतर आमच्या मागे लागून पकडून नेतील. अय्यो पोलीस. मग मग काय करायचं अक्का? मी देवप्पासाठी लाडू बनवून देते. अय्यो लाडू. देवप्पासाठी खास लाडू. अय्यो खास लाडू. अक्का, काय सुचलं तुम्हासनी? बघा बघा पण. बरं बरं, मग मी येतो. हा पंच. आता मी लाडू बनवायला जाते. काय मी घेऊन जातो. काम झाले पाहिजे बघ पोपटा. आणि हात हलवत यायचं नाही माझ्याकडे, नाही तर तो लाडू तुला खायला देईन. मग तू खाशील, जाशील ढगात. आडातलं पाणी भरायचं, शेण काढायचं, गाईच्या आंघोळी घालायच्या, लाकडं फोडायची, वाड्यातली समधी कामं करतोय. भाकर खायची वेळ झाली, तुझीच आठवण येते. या बघ, खायला मिळतं, मायनं खायला घालायला त्याशिवाय कुणी बी नाही बघ. रातच्याला दरोडेखोर आली होती आणि येऊन त्यांनी बाळूचीच माफी मागितली आणि म्हणली या मोर चोरी करणार नाही म्हणून. शेतावर जायला पाहिजे आणि शेठजी येत्या, शेतावरची समधी काम झाली पाहिजेत बघ.
ह्या येळाला हे कसला आवाज म्हणायचा? थांबा बघून येतो. होय बघून येच आणि जो कोणी असल त्याला आत घेऊन ये. नाही नाही तसं कोणी नसेलच. घेऊन ये म्हणलं ना ब. बरं मग जातो आणि जो कोण आहे त्याला बी घेऊन येतो. किती आवाज काढायचे रे? येतच होतो की. काय येतच होतं? हे घे. काय उघडू नका ए. लाडू आहे त्याच्यात. हे खाऊ का? ए राशीन वर. अरे हे लाडू खास देवप्पासाठी बनवले आहेत. असं आहे होय. हा. म्हणजे आज देवाप्पाचा वर जायचा कार्यक्रमच आहे म्हण की. तू बी डाळ भात बनवला असशीलच की. होय होय बनवलं आहे आणि त्याच्यात बी जडीबुटी घातली आहे. म्हणजे आज देवाप्पाचा कार्यक्रमच झाला पाहिजे. भारीच. अरे पर तुला अक्षय काय ठावर जडीबुटी? देवाप्पानं सांगितलं होता मागाल ती एकदा. आणि त्याला तो उघडून देतो वय. राईट चल मधी. ए याडा झाला काय? मी जातो. सकाळच्या येतो ना बॉम्बा बॉम्ब करीत देवप्पा गेला करीत येतो. अरे पर तो आला आहे हे ठाव आहे त्याच नाही. तू कसं काय? ते मला काय माहिती नाही. चल. काय नको बाबा, माझं मान जर तर नाही करणार ना. अरे काय करीत नाही मी आहे ना. पण तो आजच माघारी गेला तर मग त्याला संशय येईल. आज देवाप्पाचं कामच करतो बघ मी. आज देवाप्पाची शेवटची रात आहे. हे त्रास दिला हैराच्या पुंगळीच्यानी. नग मग भ्या वाटतं रे. अरे चल मी आहे. नग तू जा मी जात. नको हे याडा आहे काय? नग अरे थांब की येतो थांब. बाळू किती बदलला हाय वो. आता 4 माणसात राहतो म्हणल्यावर तसंच होणार. तेच तर पाहिजे ना हो. अव त्याचा हात हातात घेतले तर पार निबर झाले होते. लई काम करून घेत असणार. तू पण गप्पा म्हणला ना, कोणचं बी काम लागलीच करतोय म्हणून. बाळूची काळजी मिटली. स्वतःसाठी भाकर कशी कमवायची हे शिकवायची गरज नाही राहिली त्याला आता. तर ही तर राहून बी शिकला असता किती हो. तुमच्या पदरात राहून शिकला असता तुझ्या समज. माझं बोलणं खरं ठरलं. बाळू सुधारला आणि अजून सुधर. लोकांनी मला किती बी नावं ठेवली, बाळाचं चांगलंच झालं नाही. तुम्ही त्याला घरला आणा आता. याड लागला का काय तुला? काय बी समजा, पण आता ह्या वयात मी माझ्या लेकाला काम करून हाय देणार. ते होणार नाही. सालभर तो घरला येणार नाही. चंदूला शेटजींना सांगितलं आहे तसं. अहो म्या ध्यान देईल की त्याच्याकडं आणि म्या सुधारल त्याला. होय का? मग इतके दिवस गारणी ऐकत बसलोस तू का आपण? तुम्ही तंटा नका करू. तुम्ही ना ऐकणार ना माझं. नका ऐकू. त्या माझ्या देवाला साकडं घालत. विठ्ठला पांडुरंगा तुळशीमाई माझ्या बाळूला घरी परत आण. देवा हाल सिद्धनाथा राहतोय माझा बाळू. माझ्या जवळ पाठवाव त्याला. देवी
आईच्या दरबारात आज कोण आलं हाय बघू तरी. अरे मंगळू बघितलं का देवाप्पा कोण आलं हाय. राम राम देवप्पा. तात्या आज इकडं कुणीकडं वाट चुकली. आला असच दिन दिवाळी केली होती नव तवा कडकण्या लाडू लय मोठे जमा झाले ते. म्हणलं देवप्पा लाडू द्याव. अरे वा 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 म्हणजे आज आमची दिवाळी हाय म्हणायची. हा वय वय वय. हा मग अहो समजे दिवाळी करतात आणि तुम्ही नाही असं कसं. आणि तुमचं आणि माझं सारखंच आहे. तुमचं लग्न झालं नाही आणि माझं लग्न झालं नाही म्हणजे लाडू वळणार कोण. हा? तुझं बी खरंय तात्या. मंगळू अरे तात्यानं लाडू आणले आहेत आपल्यासाठी. वय वय. देवी मोहर ठेवू. अहो देवी मोहरा कशाला. कशाला म्हणजे काय अरे निवद दावायला नग का. कोळा हायस बघ तू मंगळू. ठेव म्हणलं ना वा. आता तुम्ही म्हणता म्हणून ठेवतो. हा हा हे, हे. देवी आई तात्यानं दिवाळी आणली हाय तुझ्यासाठी. गोड मानून घे. देवी मोरचा दिवा इजला. मी जातो देवप्पा. अरे थांब. असा कसा जाणार लेका. तुझी बी दिवाळी होऊ दे की आमच्या संग. माझी कसली दिवाळी. अहो त्या करंजा लाडू खाऊ खाऊ असं पोट फोडलं माझं. हा हा हे समजा तुमच्यासाठी आणलं आहे. नाही 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 बरोबर आहे तात्या. तू थांब. मंगळू अरे तुला सेवा करता येत नाही. हा हा दे लाडू देवप्पा. खा 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 देवप्पा. त्या देवप्पाला पाठवायचे की रे आता पाठवू की कुठं. जगात. काय झाले मी मगापासून पाहतेय तुम्ही जेवला पण नाही तर नीट. कुणाचा सांगावा आला होता का वैजंता. सांगावा कुणाचा येणार होता. कुणाचा नाही सांगतो नंतर. काहीतरी लपवत आहेत. मला सांगा काय ते. उद्या काही झाले तर मला पण माहिती असायला पाहिजे बघा. इंद्री हो काय झाले. मला पण काळजी वाटायला लागली आता. गुंडप्पा कोणाला बोलायचं नाही आणि तुम्ही पण वैजंता शांत राहायचं. मी काय सांगतो ते नीट ऐकायचं. त्या देवप्पाला मारण्यासाठी तात्या आणि मंगळूला पाठवलंय बघा. तो बाळू गेला आणि मजा करतोय आणि अप्पा इकडे देवप्पाला मारणार आहेत. बघा काय म्हणतोय तुमचा लेख. आतापर्यंत बातमी यायला पाहिजे होती. देवी आईला निवद दावल्यावर दिवा इजला. मग म्या लाडू कसा खाणार. अहो देवप्पा लय गोड आहेत लाडू. खाऊन तर बघा. देव यायच म्हणले असेल पहिले देवप्पाला खायला देऊ म्हणून. हा वय वय. अहो असं काय करता हो देवाप्पा. एवढं सगळं तुमच्यासाठी आणलं आहे आज तुम्हीच नाही म्हणता वय. देवप्पा लाजू नका. खा. वय अरे येड्या म्या तर लाडू खाणारच. पर त्याच्या आधी तुम्हा दोघांनी यो निवेदाचा प्रसाद माझ्याकडून तुम्हा दोघांसाठी. घे मंगळ. नाही नाही अरे घे. घे तात्या प्रसाद आहे घे.
माझ्या पोटात दुखतंय मी घरला गेल्यावर खातो अहो, माझं काय आहे आणि तुमच्या आधी ना कसं काही असं आहे भय बघितलं का देवी आई सवाल मोठा कठीण आहे आणि भक्त मंडळी अशी आहे त्यांची इच्छा हाय यो निवद पहिला मॅच खाल्ला पाहिजे आता तूच कौल दे हा देवी आईने कौल दिला देवी आई म्हणली की आधी देवापणच खायचा म्हणून मी आता घेतला बांधून मी घरला जाऊन खात जाऊ का हे थांब देवीला कौल लावतो हाय ना म्या मंगळू वर जा आणि देवी आईच्या डोक्यावर फूल ठेव अहो कशाला होते बाप्पा जा म्हणलं ना बा चाल हा ठेव फोन शाबास हं, ये बघ देवी आईला कौल लावला हाय फूल उजवीकडं पडलं तर ह्यो निवद आधी म्या खाणार डावीकडे पडलं तर सोपं आहे ह्यो समदा निवद आहे तुम्ही खायचा अरे माझं लगीन नाही झालं रे अजून देवी आईनं कौल दिला फूल डावीकडे पडलं आता आता ह्यो निवद समजाच्या समजा निवद तुम्ही दोघांनी खायचा घे मंगळू घे अरे घे म्हणलं ना बा. घे घे मी नाही खाणार तू का नाही खाणार ही खाय त्याच्यात मरण ना म्या असं हाय व्हय मंगळू हे पांग फेडलंस होय माझं चुकी झाली माझी देवाप्पा माफी द्या मला अरे कोण आहे याच्या माग पंचान सांगितलं मला ही माझी जमीन बघ तुझी अरे माझी म्हणजे पिढ्यान पिढ्याची पण तिची बी काही चूक नाही पाणी नाही तर पीक नाही बघ एवढ्या भेगा पडल्यात ती बघतोयस की पण जमीन तर चांगली आहे तुम्हाला नाही जमलं बाळू तू म्हणला म्हणून मी इथं आलो नाही तर इथं यायची इच्छा बी होत नाही बघ अरे माझा आजा सालगडी म्हणून काम करून मेला माझा बाप पण तसाच मेला र बाळू माझी इच्छा नाही रे सालगडी म्हणून काम करायची होय तू तरी किती राबणार तुझ्या बायका पोरासनी चांगली कापडं पाहिजे चांगलं चुंगलं खायला पाहिजे मग त्यांची काय चूक आहे एकदम मनातलं बोलला बघ बाळू
हा हातात कुदळ घे आणि स्वतः घाम काढून हो तिथं. इथं होय, इथं पाणी आहे खरंच आणि पाणी लागल्यावर शेती करायला सुरुवात कर. आणि माझं नाव कुठं बी घेऊ नका. मालकीन बाई, मालकीन बाई, काय झालं? हा? काय झालं ओरडायला? आणि हे काय, आज गायचं दूध नाही आणलं? ते सांगा आले आहे. आज गाय पार खाली बसली आ. 2 दिवस झालं काय बी खाल्लं नाही बघा. त्याला औषध दिली होती, त्याचं काय झालं? त्याचा काय बी उपयोग झाला नाही. असं कसं होईल? अरे तू औषध दिलीच नाही का? काय झालं यमुना? चंदू, ते गायचं काय हे ते बघ. यमुना, गाईला काही झालंय का? आज जर काय केलं नाही तर ती काय जगत नाही बघा. मी माझ्याकडून सांगितलं. हे नाही नाही, अशा काय बोलते तू? अशा काय पण व्हायला नाही पाहिजे. सगळे उपाय करून झालेत. तुम्हाला असं आता वाटते ना की आपली गाय जगावी म्हणून? अरे हे काय विचारणा झाला काय? तू खाली बोल. ते गायसाठी मी काय पण करू शकते. आपण बाळूला वाड्यावर परत घेऊन येऊया. त्याच्या हातून गाय चारा खाते. काहीही बोलू नकोस. माझ्या हातून पण चारा खाते. हा, पण आतापर्यंत नाही खाल्ला ना चारा त्याने. मी स्वतःच बघते. पण तो बाळू इथे यायला नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही गाईला चारा घाला. जर गाईनं चारा खाल्ला ना तर बाळू इथे येणार नाही. पण जर गाईनं तुमच्या हातून चारा खाल्ला नाही तर आम्ही बाळूला वाड्यावर आणणार. ठीक आहे यमुना, चल माझ्यासोबत गोठ्यात. हे बाच्या अशा स्वभावाच्या काय करायच्या तेच कळते नाही मला. त्याने असा हट्ट केला नाही पाहिजे. बाळू दमलो र. राहिलेलं नंतरच्याला करतो. गंगप्पा थांबू नका. तुला कष्ट तर करायला लागणारच आहे. तुझ्या समध्या पिढ्या सालगाडी म्हणून जन्माला आल्या आणि गेल्या. तुला तसं नाही मारायचं ना, मग थांबू नका, कर चालू. काय ग, हा? काय खात नाहीस? माझ्या हातून काय कडू लागते चारा? ही गाय पोटुशी आहे. माहित आहे मला. पाणी घेऊन ये. ठेव. पाणी पी आणि चारा खा. कपिला लय हट्टी आहे बघा. पोटातल्या जीवाचा विचार करायला न ग का? विचार करायला आहे काय माणूस आहे की काय? काय पण बोलतेस? आता करायचं काय? हे मी कसं सांगू? तुम्ही काय गोंधळ करून ठेवला आहे? मी कसं निस्तरू? पण आता करायचं काय? बघू आणि विचारा तुमची धाकटी मालकिणीला. बरं मी काय म्हणते, आता जरा मी माझ्या कामाच्या बघते. हे तुमच्या घरच्या कामामध्ये लक्ष देत बसला ना तो माझी बाहेरची कामं तशीच राहून जाईल. म्हणजे मी काय करते का? अरे मी तशा म्हटलं का तुला? जे काही घडते ना घरात
ते फक्त तुमच्या आईमुळेच घडते. बरं बाबा, तुझ्या खरा बस. आता तूच काय ते बघ, मी निघते. तशा नाही, जो काही निर्णय आहे तो तुम्ही घ्या आणि मगच जा. अरे पण बा, तो तिथे गोठ्यामध्ये गेली आहे ना, तेच काय ते बघेल. पण गाय न खाता तिला काही झाला म्हणजे? काय झालं यमुना? त्यांच्या हातून बी नाही खाल्लं म्हणून त्यासनी राग आला. बघितलं, आता काय करायचा? तुला नक्की अशा वाटते की ते बाळूच्या हातून ते गाय चारा खाईल म्हणून? वाटते नाही, माझी खात्री आहे तशी. ठीक आहे, जा आजच जाऊन ते बाळूला वाड्यावर परत घेऊन ये. जा. खरंच शेठजी? अरे मी आता म्हटलं ना तशा. हो, पण बा, त्यांना कोण सांगणार? तू नको काळजी करू, मी बोलेल बाशी. यमुना, तू कोणाला तरी सोबत घेऊन आमराईत जा आणि बाळूला घेऊन ये. हा, आणि आता तुम्ही पण तुमच्या कामाच्या बघा, मी माझ्या कामाच्या बघते. नाही नाही, बाळू इथे यायच्या आत बा आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. चला रे बिगी बिगी, उशीर होतो या. आता काय पाळत जायचं का यमुना? तसं नव्ह, बाळू आला पाहिजे, भेटला पाहिजे, ते बी येळत. हे निघून गेल्यावर काय उपयोग? पण बाळू काय करणार? तुला ठाव की मला? बाळू येऊ दे, मग बघ गाया कशा ठणठणीत बऱ्या होतात का नाही ते. त्याला सांगावा धाडला असता तरी चाललं असतं की. तुला त्रास होत असेल तर जा माघारी. पण आपण जायलाच पाहिजे का? तुला मोठ्या मालकीनबाईनं सांगितलंय म्हणून आलीच ना? वय, मला धाकल्या मालकीनबाईनं सांगितलं आहे. आणि एक ध्यानात ठेव, काय पोटूशी आहे, तिच्या जीवाला काय व्हायला न ग, म्हणून यो आटापिटा आहे. चला रे बाबांनो, नाही तर अजून ऐकायला लागेल. काय करतायसा? अहो दिसतंय ना? अहो तसं नव, ही जमीन अशी आहे की इथं पाणी कसं लागणार? ही तर त्याचीच जमीन आहे, त्याला खोदून बघू द्या की. करा नका. पण पाहुणं कुठल्या गावचं म्हणायचं? आम्ही होय, आम्ही चंदुलाल शेठजींकडे सालगडी म्हणून काम करतो या. आज येळ मिळाला म्हणून आलो इथं. अहो तुम्हीच बोलतायसा, पाहुणं काय बोल ना की. तुमची इच्छा आहे मग बोलून बघा बघू. गंगप्पा, काय मदत पाहिजे का? काय पाहिजे? हे असं आहे वय. कळलं ना वा? कळलं. मग आम्ही बी मदत करतो, लागलं तर लागलं पाणी. चला रे, या रे समधी. या रे. बाळू, अरे इकडे काय करतोयस? इटी दांडू खेळतो या, येतोस का? काय मी बोलतो बाळू. बाळू, माझ्यावर रागवलास कर. पुढे बोल. बाळू, तुझ्या बी घर माझं काय बी खरं नाही रे. कसं काय? बाळू, त्या देवप्पापासून वाचीव रे मला. आता मी तुला कसं वाचवणार? मला ठाव आहे तू काय करतोय असते. तुला जमत नाही, मला तसलं काय बी जमायचं नाही. म्हणजे तू माझं काम नाही करणार? गंगप्पा, तुमचं समजा चालू द्या र. होय वय, मी आमराईत जाऊन येतो. हे कशाला? झोका खेळायला. काय बी विचारतोय? बा, तू माझ्या रागवली का? मला तुझ्याशी नाही बोलायचंय चंदू. बा, आजपर्यंत हे घर मध्ये आम्ही जे पण केला ते शब्द तुला विचारून केला ना. मग आता हे घरच्या शूनला काहीतरी करायचं असेल तर तिला करू दे ना बा. मग करा की, मला काय करायचं? मी आज आहे उद्या नाही, आणि माझ्या नंतर तुम्हालाच सगळं करायचं आहे ना. अशा बोलू नको ना बा, काय होणार नाही. हे बघ, अजून आपल्याला बराच काही करायचं आहे. तुम्हीच करा ना,
हा लहानाचे मोठे केले मी. आता माझं काम संपलं. आणि मी केलेले कष्ट कोणाला दिसत नाहीये, फक्त वैभव दिसतोय. तशा नाही बा. बा माझ्या शब्दा ध्यानामध्ये आहे. पण कसं आहे ना बा, ते बाळू आहे ना, त्याच्या आपल्या गायीवर लई प्रेम आहे. आणि आपल्याला काय, गायनी त्याच्या हातून चारा खाल्ला म्हणजे झाला. डोक्यावर बसून ठेवलाय तुम्ही त्या बाळूला, आणि त्याचे पुढे माझी काय किंमत राहिली. बा तू समजून का नाही घेते? आता ते गाय एकटा नाही आहे, त्याच्या पेटमध्ये बच्चा आहे. आणि बा उद्या काही उलटा शुलटा झाला तो काय करणार? अरे चंदू, ही केस मी उन्हात पांढरं नाही केलेले. आणि त्याच्यामध्ये ते बाळू काय करणार आहे? हा? वैद्याला बोलवायला नकोय का? ठीक आहे बा, तू सांगते तो वैद्याला पण बोलवूया. पण एकदा ती सांगते म्हणून बाळूला बोलवूया ना. एकदा त्याच्या हातून काय होते ते पहिला बघूया. आणि त्याच्या हातेने गायने चारा नाही खाल्ला तर तेव्हा बघूया आपण. कोणतरी जाणकार माणसला बोलवूया. नाही, आधी तू बाळूला कामावरून काढून टाक. बा तू अशा का करते? तू तुझी बायकोच्या ऐकून ते बाळूला इथे बोलवणार, माझा नाही ऐकणार का? आता गप्प का बसलाय? बा तुला आठवते जे दिवशी पहिली वार बाळू आपल्या घरमध्ये आला होता, तेव्हा आपले पैसे परत आले होते म्हणून बोलते बा. चंदू, जसं मी सांगते तसं होणार की नाही? ठीक आहे बा, आता मी काय बोलू? तू सांगते तसाच होईल. यमुनात आहे. बाळू कसा आहेस? मी बरं आहे. मला वाटलं होतं मला भेटाया कोणी ना कोणीतरी येणारच. कुठं बाहेर गेला होतास वय? होय, या बाहेरच गेलो होतो. बरं झालं नाही तर आलो ते, नाही तर भेट झाली नसती. बरं झालं आलास. तुझ्या पायी यावं लागले इथं. सांगा मी काय करू? काय नग करू, चल वाड्यावर चल लगेच. पण मला तर वाड्यावरनं बाहेर काढलं आहे. ते इसरून जा. म्हणजे वाड्यात असं काय घडलंय का मी आलंच पाहिजे? ते आपण जाता जाता बी बोलू की. नाही, मला आधी सांग, मगच येईल म्या. अरे काय सांगायचं, गायीनं खाणं सोडलंय, अशानं जीव जायचा त्यांचा. बाळू काळजी नग करू, तुझ्या हातून खाल्लं की काय होणार नाही त्यासने. हे मला आधी सांगता येत नव्हतं. मी आलो असतो की. तुला माहित आहे ना व समद, मोठ्या मालकीनबाई तयार नव्हत्या ना आता तयार झाल्या होय. काय करणार त्या तरी समद्यांमोर. धाकल्या मालकीनबाईनं मनावर घेतलं म्हणून झालं. यमुनात आहे, माझ्यापासून काहीतरी लपवती आहे. समद हितच बोलायचं का बाळू? मी तुमच्या आधी वाड्यावर जाऊन पोहोचल, पण मला आधी समज सांग. सांग यमुना, नग येळ घालूस. बाळू तुझ्या हातून गायीनं चारा नाही खाल्ला तर कसं सांगू बाळू? मी सांगतो, मला या टेकलेल्या गायीनं माझ्या हातनं चारा खाल्ला तर मी वाड्यात राहीन, आणि जर नाही खाला तर मला घरला धाडणार. असंच आहे ना? मग
लय काळजी करू नका. बा आई सांगते तर ऐक की. तुझ्या मनाप्रमाणे झालं ना? वय भीमा, माझं कोणालाच पटत नाही. काय करायचं? मी सांगतो ते ऐक. सांगा. तुझी इच्छा आहे ना व? म्हणजे येतो मी बाळूला घेऊ. या असंही बघ तुझ. आता डोळ्यात पाणी कशाला? आई डोळं पुस बर. मला तर खरंच वाटना हे तुम्ही बोलताय ते. हो, माझं बी बापाचं काळीच आहे. दोघं बी गप का? मग कधी आणताय बाळूला? हे असं म्हणलं का लागलीच वया. बरं आई आता विचारणारच. तू आधी आणायला पाहिजे होतस, मग सांगायला पाहिजे होतस. हे खरं बोलला तू. हो सांगा तरी. दोघं बापले की एक होऊन मला एकलीला बोलतायसा. सुंदरा, मी म्हणलो ना बाळूला आणतोय म्हणून, मग आणतो. काय दिवस जाऊ द्या. तुम्ही म्हणला हेच खूप झालं माझ्यासाठी. मला दुसरं काय बी न ग. माझी पोरं बाळ, माझं धनी, माझं घर, माझा देव, हे समज मला माझ्या पुढ्यात हवं. बाळ्या नाही तर मला बी चुकल्यासारखं वाटतंय. तू बोलतोयस बा? होय, काहीतरी करामती करत असायचं, तीच फरफड पडत बसायचं. तीच कसा सरायचा कळायचं बी नाही बघ. हवं तुमच्या डोळ्यात पाणी. मला ठाव हाय, जीव हाय तुमचा बाळूवर. त्याला बी ठाव हाय का त्याचा बास बघायतोय ते. बाळू, मला एक कळलं नाही, गंगप्पा तुझ्या संग होता तो कुठं आहे? तू त्याच्या कामात आहे. म्हणजे तिथं कुठं दिसला नाही तो. आणि असं काय काम? राखण सोडू? खरं तर सांगता यायचं नाही मला. आता तर सांगच. मोठ्या बालकीनबाईने विचारलं तर काय करशील? होय, तेव्हा आता खरं सांगणारच म्या. त्यापूर्वी आता सांगतो. आता कसं बोललास? सांग मग. तो त्याच्या वावरात आहे. वावरात? आणि कशाला? विहीर खोदतो आहे. अरे पर त्याच्या जमिनीत पाणी नाही, मग तो काय खोदतोय? बघूया तरी काय होतंय ते. त्याच्या जीवाला घोर होताच. म्या सलगी हाय, मला माझ्या शेतात काम करायचं आहे. कसलं पाणी लागतंय? उगा आपलं काहीतरी. मावशे जरा दम धर की. उगा कशाला खायला येते या? गंगाप्पा, अरे नाही जमायचं. एवढं खोदलं पण पाणी काय लागेल असं वाटत नाही बघ. अरे इथं खडक नाही, नुसता मुरमच आहे. पाणी नाही लागणार. मला बी तेच वाटते. पण आम्ही जातो बघ. तुला अडत होतं म्हणून थांबलो होतो बघ आम्ही. अरे कसं आहे, तुझ्या जमिनीत पाणी लागलं तर आम्हाला फायदा होणारच आहे की. जशी तुमची इच्छा. आम्हाला वाटतंय तू बी थांब गाड्या. उगा फुकाची मेहनत कशा पाय. गंगप्पा, पाणी नाही लागणार.
चला र राम राम. स्वतः घाम काढून हो तिथं. इथं होय, इथं पाणी आहे. तुझ्या शेतात तर धन दिसतंय मला. अंगावर नवी कापड, हातात अंगठ्या. तू तरी किती राबणार? तुझ्या बायका पोरासनी चांगली कापड पाहिजेत, चांगलं चुंगलं खायला पाहिजे. मग त्यांची काय चूक आहे? बाळू, म्या नाही थांबणार. म्या नाही थांबायचो, नाही थांबणार. चला रे समधी बेगी बेगी. यमुनात आहे. तुझ्या सदाशिवरावांचं काय झालं? तुझं आपलं काहीतरीच. काहीतरीच नाही, खरंच विचारतो या. तुला उगाच नाव सांगितलं. आणि तू जर नाही सांगितलं असतं तर मी विचारलं असतं. काही विचारू नका, मी एकलीच बरी हाय. यमुनात आहे, जरा दम धर, मग बघ कसं होतं या ते. अरे बाळू, गाय तिकडं मरायला टेकली हाय. अरे चल लवकर. असं आहे वय? मग बघ मी तुझ्या आधी जातो का नाही ते. अरे देवा, मालक पहिल्यावानी वागायला लागला हाय. मधी त्यांची बुद्धी कुणी फिरवली आणि ते का तसं वागत होतं ते ठावण हाय. पण तुझ्या पायी ठेवलेला भंडारा ना त्यांच्या माथी लावत गेले आणि ते चांगलं वागायला लागले बघ. मी मालकासनी म्हणलं का भाऊला घरला घेऊन या आणि ते तयार बी झालं. ही समधी तुझी कृपा आहे बघ. आणि अशीच राहू दे आणि माझं बाळू माझ्याजवळ परत येऊ दे. चुकी झाली जी, चुकी झाली. यामोर नाही वागायचो असा. माफी द्यायची. मंगळू, म्या पोटच्या पोरासारखा वाढवला तुला आणि माझ्याशी असा वागलास होय? देवपा, पंचामुळे मी असा वागलो. यामोर कवा असं वागायचो नाही. मला माफी द्यायची. चुकल्याची मला माफी द्यायची. गुंडम गुंडा, गुंडम गुंडा, पंच मला माराया निघाला होतास वय? या देवप्पाला? पंच, या देवप्पाशी वैर तुला लय भागात पडल बघ. मंगळू, पंचाला माझा सांगावा दे. त्याला सांग आजपासून तुझं वाईट दिस सुरू झालं आहे. मंगळू, याच्या मोर असा वागलास तर म्या जमिनीत जित्ता गाडन तुला. गुंडम गुंडा, गुंडम गुंडा. का ग कपिला, माझ्यावर रागवली आहेस? आणि मी तुला जाताना काय सांगितलं होतं की कुणाला बी त्रास द्यायचा नाही म्हणून. विसरलीस का? का मुद्दामून करतीयस आणि अन्न पाणी सोडून दिलंस? मला काय बी आवड नाही बघे. मला जसं कळालं तसं मी धावत पळत आलो बघ. समजासनी असं वाटतं या की तू माझं ऐकशील आणि चारा खाशील, मग मला तोंड कशी पाडू नग. मंगळ, कुठं चालला रे? चाललो म्हसनात.
अरे काय बोलतो मंगळू? अरे काय दया माया हाय का नाही तुला? काय झालं हाताला काय झालं? अरे तुमच्यामुळे जन्माची आदल घडली असती मला. आता तुमच्या नादालाच लागणार नाही. मला बी घेत तुमच्या हा? नाही आता तू तुझं बघ. ए, मंगळू देवा मला मांजर करण नव होय करतात नाही तू कुत्रा बी करतात. मंगळू अरे पाया पडतो रे तू काहीतरी कर रे मंगळू. तुझा उपकार मी जन्मभर नाही हे सरणार. अरे अख्ख्या गावात एका तरी माणसाचा भरोसा आहे कर तुझ्यावर. अरे मग काय करू मी? बर मंगळू देवापणानं मला कुत्रा केलाच हा तर मला भाकरीचा तुकडा टाकशील का रे? आणि अधून मधून कोंबडीचं माही बी दे. पण ते जाऊ दे आधी पंचाकडचं देवाप्पाचा सांगावं आहे आता. काय काय आता वाईट दिस सुरू होणार आहे तुमचं. काय सांगतोस? मग तू एकलाच जा. मी नाही येत. नाही 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 चल. अरे नाही मी नाही येत. नाही तर देवाप्पालाच नाव सांगा तुझं. चल 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 येतो ना पुढे चल 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 अरे चल ना. थांब तुला चारा आणतो. गेला नवर राग आता.